आज तुझ्या शत्रूंचा शेवट सुरू झाला आहे. तुझ्या यशाने काही लोक जळत आहेत आणि हीच तुझी जिंकण्याची पहिली सुरुवात आहे. देव तुझ्यासाठी खूप मोठी योजना तयार करत आहे. तुझ्या मागे बोलणारेच उद्या तुझ्यासमोर टाळ्या वाजवतील. तुझ्या आयुष्यात मोठा बदल होण्याच्या आधी आता हे काही घडणार आहे जे की तुला समजणार नाही. शत्रूंचा राग म्हणजे तुझ्या प्रगतीची साक्ष आहे. आज तू जे सहन करतोयस ते तुला उद्या वर घेऊन जाणार आहे. तुझ्यावर अन्याय झाला आहे पण न्याय नक्कीच मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात काही वेळ आता चांगली येणार आहे. जे तुला थांबवू पाहत होते तेच आता थांबून जाणार आहेत. तुझ्या आयुष्यात आनंदाचा स्फोट होणार आहे, कारण तुझ्या यशाला आता कोणीच थांबवू शकत नाही. देवाने तुला निवडलं आहे काहीतरी मोठं घडवण्यासाठी, कारण तुझ्या शत्रूंचा आता गेम ओव्हर होणार आहे. तू इथे थांबलास कारण काहीतरी तुझ्यासाठी आहे. हे फक्त व्हिडिओ नाही, हा भगवंताचा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यात शत्रू असणं वाईट नाही बाळा, कारण शत्रू असतात तेव्हा कळतं तू काहीतरी मोठं करत आहेस. ज्यांचं काहीच महत्त्व नसतं त्याच्यावर कोणीच जळत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेव. जळणारे लोक हे सिद्ध करतात की तुझी प्रगती होत आहे. सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला तू लाईक करून शेवटपर्यंत ऐक. बाळा, जे लोक तुझ्यावर राग करतात ते तुझ्या यशाला घाबरतात. तू पुढे जातोयस आणि मागे ते राहिले आहेत, म्हणून ते बोलतात, टोमणे मारतात, पण तू जिंकत आहेस. आज तुला त्रास होतोय, लोक साथ देत नाहीत, पण लक्षात ठेव, मोठं झाड होण्यासाठी बीजाला अंधार सहन करावं लागतं आणि सध्या तू त्याच टप्प्यात आहेस बाळा. आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. गोष्टी हळूहळू बदलतील, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं नशीब, ते सुद्धा आता बदलणार आहे. जर तू सतत शत्रूचाच विचार करत राहिलास तर तू त्यांच्यासारखा होशील, पण जर तू स्वतःवर लक्ष दिलंस तर तू त्यांच्यापेक्षा खूप पुढे जाशील. म्हणून तू स्वतःवर लक्ष दे, कारण आता तुला भिण्याचे कारण नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. माझ्या लेकरा, जे लोक शांत असतात तेच मोठं वादळ तयार करत असतात आणि एक दिवस तुझं यशच त्यांना उत्तर देईल. तुझ्या आयुष्यात आता आनंद येणार आहे. लक्षात ठेव, दुःख कायम राहत नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतच असते आणि तुझी आनंदाची पहाट आता सुरू होणार आहे बाळा, कारण तू खास आहेस. देवाने प्रत्येकाला काहीतरी वेगळं दिलं आहे, पण तुला काहीतरी खास दिलं आहे. म्हणूनच तुला जास्त अडचणी येत आहेत, कारण मोठ्या लोकांची परीक्षासुद्धा मोठीच असते. होय माझ्या लेकरा, आता वेळ तुझी आहे. आजपर्यंत तू जे सहन केलंस आता तुला मिळणार आहे. आदर, यश, आनंद, शांतता सगळं तुझ्याकडे येणार आहे. जे लोक तुझ्यावर हसले तेच उद्या तुझं नाव घेतील. जे लोक तुला कमी समजत होते तेच तुला मान देतील आणि तुझे शत्रू ते स्वतःच शांत होतील. विश्वास ठेव बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे जी ती तुला वर घेऊन जात आहे. फक्त थांबू नकोस, हार मानू नकोस, कारण तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. आता तुझं नशीब कायमचंच बदलून जाणार आहे
कारण साक्षात देवाने तुझ्या आयुष्यात येण्याचं ठरवलं आहे. तुझं वाईट काळ आता संपत आला आहे. तुझ्या आयुष्यात होणाऱ्या चमत्कारासाठी तू सज्ज राहा. आजचा दिवस तुझं आयुष्य पूर्णपणे पलटून टाकणार आहे. नशीब तुझ्या बाजूने वळत आहे. देव तुझ्या मेहनतीचं फळ तुला देत आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल जवळ आला आहे. सुख, पैसा, यश सर्व काही तुझ्या आयुष्यात आता प्रदान केलं जात आहे. तू थांबू नकोस. नशीब तुझ्यासाठी काम करत आहे. तू हा व्हिडिओ पाहतोयस याचा अर्थ काहीतरी तुझ्यासाठी बदलत आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर हा देवाचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि मी सज्ज आहे असे तू कमेंट कर. आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, लोक म्हणतात नशीब असेल तरच होतं. पण सत्य काय आहे माहीत आहे का? नशीब तयार केलं जातं विचारांनी, निर्णयांनी आणि मेहनतीने. म्हणून तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं तिथे तुझं नशीब खराब नव्हतं, तर ते तुला मजबूत बनवत होतं. मोठं यश मिळवण्यासाठी मोठी परीक्षा द्यावी लागते. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन फेज सुरू होत आहे. तुला जाणवत असेल काहीतरी बदलतंय. हेच नशिबाचं वळण आहे. जर तू स्वतःला म्हणालास मी काही करू शकत नाही, तर नशीबही तसंच वागेल. पण जर तू म्हणालास मी करणारच, तर नशीब तुझ्या बाजूने उभं राहणार आहे. चमत्कार अचानक होत नाही, तो हळूहळू तयार होतो. प्रत्येक हारातून, प्रत्येक वेदनेतून आणि प्रत्येक छोट्या प्रयत्नातून. खूप सहन केलंस, पण आता सगळं काही तुझ्याकडे येत आहे. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हीच वेळ होती जेव्हा माझं नशीब बदलत होतं. विश्वास ठेव, तुझं नशीब तुझ्या विरुद्ध नाही, ते तुझ्यासाठी काम करतंय. जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर. धन्यवाद.